महेंद्र उबाळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय एनपुरे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. ऑन साईडला तुम्ही पाहताय पाठी डी स्क्वेअर लेग मध्ये निलेश खैरे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. तर दुसरा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडासा फेरबदल करून कुठल्या रिजन मध्ये फिल्डर तैनात केला जाईल, कशा प्रकारे पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग सेटिंग असणार आहे ते निश्चितच आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 1 साठी नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. थोडीशी बातचीत चर्चा केल्यानंतर आकाश साठेच्या हातामध्ये चेंडू मैदानावरती सोपवलाय, कारण लेफ्ट हँडर फलंदाज ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये नक्कीच येताना आता पाहायला मिळतील. अक्षय इनपुरे लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध लेफ्ट हँडर बॅटर मैदानावरती मुकाबला रंगताना पाहायला मिळेल. स्टँडच्या पाठीमागे प्रवीण साठे क्षेत्ररक्षण सेट करत असताना पाहायला मिळतात. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग गलीमध्ये फिल्डर पॉइंटला फिल्डर आहे. कव्हर पॉइंट वाईडिश मिड ऑफ. पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका उडवला चेंडू हवेमध्ये आणि बॉल करेल हवाई सफर. पहिल्याच बॉल वरती अक्षय एनपुरेचा ब्लास्ट षटकार. पहिला चेंडू सुरुवात कशी असावी अक्षय एनपुरे मैदानावरती दाखवून देत आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज आहेत, लेफ्ट हँडर बॅटर ऑन स्ट्राईक आले. लेफ्ट आर्म स्पिनर मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि सातत्यानं लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर मध्ये बॅटर्सनं बाजी मारलेली आपण पाहिली आहे. हो, परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस थोडासा वेग वाढवला आकाशनं, वेळ थोडासा कमी होता अक्षयकडे. शफल होऊन त्यानंतर बॅट वरती चेंडू मिडल करणं पॉसिबल झालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन. भरे क्रिकेट क्लब संघाचे कॅप्टन आणि भरे गावचे अष्टपैलू खेळाडू हरिदास म्हात्रे यांचं प्रामुख्याने आगमन होतं. हिंजवडी चषक मध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल त्याच्यावरती आलेला षटकार. अक्षय एनपुरेने ताकद दाखवली, परंतु आकाश देखील काही कमी नाहीये. वीरेश त्याच्याकडे देखील आहे. हो, यावेळेस पायावरती टाकण्याचा प्रयत्न डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर. चेंडू मैदानामध्ये आलाय वाईड. डॉफुलकावरती धावा आहेत त्या 7. पहिलं षटक सुरू असताना दूरवरच्या एंड कडून मैदानामध्ये आकाश साठे. परत एकदा रिव्हर्स. पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला असता, परंतु उंची घेतले, बॉलला लांबी कमी आणि आता मात्र मैदानावरती येते विकेट. कृष्णा कालेकर बॉलच्या खाली. सुंदर झेल, फलंदाज बाद. श्री 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 थँक्यू. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मैदानामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. त्यानंतर वाईट बॉल मैदानामध्ये आला आणि निश्चितच स्वरूपामध्ये आपण पाहिलं अक्षय एनपुरे रिव्हर्सचा फटका. ताकदीने खेळतात, चांगल्या पद्धतीने बॉलला टायमिंगही करतात, परंतु यावेळेस उंची घेतली बॉलनं, लांबी अगदीच कमी. त्यानंतर चांगला झेल. नवीन फलंदाज निलेश धनावडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. डॉफुलकावरती 7 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं, पुढचा बॉल. पहिला चेंडू निलेश धनावडे सन्मानपूर्वक खेळतायत. हळुवारपणे बॉल स्टेअर केल्यानंतर या चेंडूवरती सिंगल घेतली जाते आणि या सिंगल बरोबर डॉफलकावरती धावा आहेत त्या 8. हो हो हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू, बाहेरील बाजूस कट होणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट. आकाश साठे विरुद्ध महेंद्र उबाळे बॅटल मैदानावरती रंगतय. महेंद्र यांनी पहिलाच बॉल या षटकामध्ये फेस केला,
स्ट्राईक मिळाली. पाचव्या चेंडूवरती चेंडू डॉट आला. आकाशचा पुढचा बॉल. महेंद्र यावेळेस मैदानावरती प्रॉपर टायमिंग झालं नाही, परंतु बॉल मैदानावरती जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर हडशी संघाने एक मॅच जिंकले, दुसऱ्या बाजूला पौड कोंढावळे टीमने देखील एक मॅच जिंकलेला आहे. दोन्ही संघ सेफ आहेत, परंतु पॉइंट्स टेबलला पहिल्या स्थानावरती कोण राहणार यासाठी हा लढा तुम्ही मैदानावरती पाहताय. प्री क्वार्टर फायनलसाठी पुढच्या फेरीसाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत, परंतु आता ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलला पहिल्या स्थानावरती कोण तर दुसऱ्या स्थानावरती कोण त्यासाठी हा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. दोन्ही संघ एकमेकांचे आमने सामने कित्येकदा आलेले आहेत. या सीझनला हडशी संघाला निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहिले, कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप या संघाने सोडलेली आहे. नक्कीच तितकाच ताकदवर असणारा दुसऱ्या बाजूचा संघ DCC पौड कोंढावळे संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश झालेला नाहीये, परंतु भरपूर साऱ्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळलेल्या आहेत. साखळी फेरीतील सामने पार करत प्री क्वार्टर जिंकत क्वार्टर फायनलला पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धेमध्ये कसा अप्रोच त्यांचा राहील हे पाहणं बरंचसं निर्णायक ठरेल. कृष्णा कालेकरचा पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती पहिली धाव मैदानामध्ये प्राप्त झाली. तफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 13 षटक क्रमांक मैदानावरती दुसरं सुरू असताना इंजवडी नगरीचं खऱ्या अर्थानं असणारं ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचं सुंदर आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामदेवताचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हिंजवडी गावातील सर्व क्रिकेट वेडे एकत्रित आलेत आणि त्यानंतर हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती सिंगल येते. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना उजव्या हातानं ओव्हर द विकेटचा मारा करताना कृष्णा कालेकर आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण लेफ्ट हँडर बॅटरसाठी आता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मैदानावरती करताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल पुढे सरसावत हा चेंडू खेळलाय पीक करून, परंतु मैदानावरती चेंडू अडवला गेलाय. कुठल्या प्रकारे बाउंड्री लाईनचा वेध चेंडूने घेतलेला नाहीये आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती धाव याही चेंडूवरती प्राप्त होते. ती 2 धावाकरिता घेतल्या गेल्यात. दुहेरी धावेने धावफलक पुढे गेले. ओहो हो, यावेळेस सापवाली बॉल फुल टॉस बनवला, परंतु इथे या लो फुल टॉस वरती इनफिल्ड क्लिअर झाली नाही. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये मोठी चूक झाली. झेल सुटल्यानंतर एक सिंगल आली आहे. अनिकेत कडून चूक झाली. या अगोदर अनिकेतनं पहिल्या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग केली, चांगले कॅचेस पकडले. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती सुरेख. याही वेळेला डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं मैदानावरती तुम्ही पाहताय कृष्णा कालेकर गोलंदाजीच्या मार्कवरती. आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर कुठल्या प्रकारे बाउंड्री आलेली नाहीये, चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाहीये. हो हो हो, यावेळेस बॉल बराचसा खराब डाऊन द लेग डावेस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल येताना जो पाहायला मिळतोय आणि या वाईटच्या मदतीने संघाचं धावफलक मैदानावरती पुढे जाऊन पोहोचतोय 18 या अंकावरती. 18 रन. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल मैदानावरती येते. धावफलकावरती वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच बनवल्या गेल्यात त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 साठी आता पाहिजे कुठला गोलंदाज मैदानावरती येईल. बरीचशी बातचीत बरीचशी चर्चा मैदानावरती केली जाईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच आपण पाहतोय थांबून ठेवले फलंदाजाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारे चौकार किंवा षटकार आला नाही आणि खरं पाहायला गेलं मित्रांनो तर इनिंगची सुरुवात, डावाची सुरुवात, मॅचची सुरुवात अक्षय इनपुरे यांनी मोठ्या फटक्याने केली होती.
भरपूर वेळ आपण पाहतो मैदानावरती नक्कीच झालेला आहे जिथे चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही आणि तो चौकार षटकारांचा दुष्काळ तो तुटवता इथे मैदानावरती नक्कीच तो दुष्काळ मिटवला जाईल का पाहूया. निलेश यांच्या बॅटमधून रन्स येतील का. षटक क्रमांक मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय. तिसरं हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल खोंडगे. हिंजवडी चषक ह्या स्पर्धेचं देखील आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल याही वेळेला मैदानावरती एका पाठोपाठ एक चांगले चेंडू हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानावरती आलाय. शेवटची बाउंड्री जर आपण पाहिली असेल निश्चित स्वरूपामध्ये तर मैदानामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर जवळपास 7 चेंडू झालेत बाउंड्री आली नाही आणि त्या बाउंड्रीच्या शोधामध्ये होते महेंद्र उबाळे. यावेळेस मात्र बॉल टप्प्यामध्ये आल्यानंतर पाठवलाय तो आउट ऑफ द पार्क. या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावरती असताना राहुल खोंडगे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला चेंडू मैदानावरती जातोय तो आउट ऑफ द पार्क. आणखीन एक तडाखेबंद फटका लागोपाठचा दुसरा षटकार. रोशी रोशी मंगेश मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकण्याचा विक्रम या महेंद्र उबाळेच्या नावावरती आहे. पाहूया त्या रेकॉर्डची पुनरावृत्ती होणार का. पहिला बॉल डॉट आलाय. लागोपाठचे 2 षटकार आलेत. पुढचा चेंडू हो यावेळेसचा बॉल उजवेष्टीच्या बाहेर. चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड. 2 षटकार आल्यानंतर बराचसा प्रेशर आहे आणि तो प्रेशर पाहायला मिळतोय राहुल खोंडगेवरती. कोळणखोरे परिसरातील खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितच भालगुडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय. राहुल खोंडगे यावेळेस दिशा खराब आणि प्रयत्न मैदानावरती निलेश खेरेने केला परंतु बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. रोशी मंगेश तांबडी चांबडी ही चमकते उन्हात 38 रन 38 धावा धावफलकावरती. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. 1 डॉट बॉल 1 वाईड आलाय. 4 चेंडूवरती 19 धावा मैदानामध्ये आल्यात. या षटकामध्ये गाडीचा गिअर पूर्णतः चेंज केलाय. जितक्या धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या पहिल्या 12 बॉलवरती होत्या तितक्याच धावा पुढच्या 4 बॉलवरती बनवल्यात. नाव आहे महेंद्र उबाळे. यावेळेस मैदानावरती ड्राईव्ह केलाय. बॉल गॅप भरपूर मोठा परंतु लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते. धावत पळत एक्स्ट्रा कव्हरला देखील वेट करत मैदानावरती कव्हर्सला पोहोचले आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल खोंडगेचा पुढचा चेंडू. विकेट टेकर गोलंदाज आहे राहुल परंतु आज महागडा ठरलाय. बॉल हवेत पुन्हा एकदा आणि याही वेळेला नो चान्स. बॉल एका टप्प्यावरती पोहोचतोय तो सीमा पार. रन मिळतील 4. महेंद्र उबाळेच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. रोशी मंगेश
3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय बनवल्या गेल्या त्या 44 धावा. षटक क्रमांक मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय जे संपले गेले तिसऱ्या क्रमांकाचं आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा मैदानावरती आल्या आणि अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हर नंतर 44 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती कॅप्टन कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहिलं त्या स्पर्धेचा बरेचसे क्रीडा 6 लाईव्हशी जोडले गेलेत. स्पर्धेचा निश्चितच ते आनंद घेत आहेत आणि प्रामुख्यानं जर पाहिलं गेलं तर क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे आदरणीय निलेशजी सावळे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस बॉलवरती नक्कीच निलेश मोठा फायदा घेऊ शकलेला नाहीये. स्वतःवरती बरीचशी नाराजगी मैदानावरती व्यक्त करतायत. सिंगल येते धावफलकावरती वाढ 45 धावा. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सातत्यानं चर्चेमध्ये असणारं गाव म्हणून या हिंजवडी गावाकडे आपण पाहतो. एक मोठा IT पार्क खऱ्या अर्थानं या हिंजवडी गावामध्ये नक्कीच वसलेला आहे आणि कित्येकांना रोजगार यामुळे नक्कीच प्राप्त झालेला आहे. हो, यावेळेस गुडघा टेकत मैदानावरती महेंद्र बाळे काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर नक्कीच एक सिंगल येते. बॉल खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये ढकलायचा होता. शॉर्ट फाईन लेगचा शॉर्ट लेगचा फिल्डर बीट करून जर बॉल पुढे गेला असता तर नक्कीच चौकार येऊ शकला असता, परंतु थोडासा वेग वाढवला कृष्णानं, चान्स ओळखला. झपकन बॉल जवळ आल्यामुळं चेंडूला दिशा दिली गेली आणि तो स्क्वेअर लेगमध्ये बॉल गेला. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निलेश जनावडे यांची बॅटिंग आज नक्कीच आपण पाहतोय सातत्यानं ज्या प्रकारची बॅटिंग त्यांची होते तितकी सुरेख फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. त्यांच्या बॅटमधून एक एक धाव जे नक्कीच आपण पाहतोय येण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. निलेश जनावडे मोठं नाव आहे मुळशी टेनिस क्रिकेटमधील आणि खऱ्या अर्थानं त्या नावाला साजेल असा खेळ त्यांना करावा लागणार आहे. 47 धावा धावफलकावरती असताना यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं टीमचं स्कोर कार्ड जे मैदानावरती नक्कीच वाढेल. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती दिशा दिली चेंडूला. फाईन लेगच्या फिल्डरला बीट करत बॉल डीप मध्ये गेलाय. त्यानंतर मात्र 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होत आहेत. त्यानंतर धावफलक निश्चितच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. DCC पोर्ट कोंडावळे संघ सांघिक अर्धशतक पूर्ण होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधील आहे. हो, इथे काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न होता. दरम्यानचा चेंडू दिशा खराब. पंचांचा इशारा वाईट बॉल. फिल्डिंग टीमनं लगेचच DRS ची मागणी केली. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. वाईट बॉलसाठी थर्ड अंपायर्सची मदत आता नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 50 धावा धावफलकावरती आहेत. वेगळा फटका नक्कीच सजवण्याचा प्रयत्न महेंद्र यांचा होता. ज्या दिशेनं चेंडू आला त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला. मैदानावरती ऑनफिल्ड पंचांनी निश्चित वाईड कळवला हा चेंडू, परंतु आता त्या डिसिजनला चॅलेंज केलंय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम DRS ची मागणी नक्कीच आता मैदानावरती केली जाते. फिल्डिंग टीम प्रत्येक टीमला इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्रांती झालेली आपण पाहतो. अलीकडच्या काळामध्ये खरं तर बदललेलं टेनिस क्रिकेट, जिथे यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जगभरातील तब्बल 192 अधिक देशांमध्ये नक्कीच स्पर्धा तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहू शकाल. यूट्यूबवरती गेल्यानंतर क्रिक लाईव्ह स्पोर्ट. दरम्यान वाईट बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल असणार आहे. 51 धावा. यूट्यूबवरती गेल्यानंतर क्रिक लाईव्ह स्पोर्ट या वाहिनीवरती गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला इंजवडी चषकाची लिंक मिळून जाईल. क्रिक लाईव्ह स्पोर्ट सातत्यानं मुळशी तालुक्यातील आपण पाहतो. जवळपास प्रत्येक स्पर्धा कव्हर करताना आपण क्रिक लाईव्ह स्पोर्टला पाहतो.
हो, ज्यावेळेस गुडघा टेकत बॉल खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता चेंडू, परंतु चेंडूने घेतला ते टेस्ट्यांचा वेध आणि मैदानावरती इथे फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. महेंद्र रुबाळे चांगली इनिंग खेळत होते. 13 बॉल 33 वरती खेळताना पुढच्या बॉलवरती मात्र तंबूच्या अस्त्राला परत आहेत विकेटचं पतन. आझाद केलं तुला. नवीन फलंदाज सुमित जाधव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय जे चौथा सुरू असताना अजूनही एक चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. ते कृष्णा कालेकर खरं तर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली. कृष्णा यांनी या अगोदर देखील एक षटक हाताळलं जिथे कुठल्याही प्रकारे चौकार किंवा षटकार आलं नाही ओव्हर नंबर 2 मध्ये आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये. याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं मैदानावरती तर कुठल्या प्रकारे मोठा विकेट आलेला नाहीये, चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. सुमित जाधव आलेत. दूरवरचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल मैदानावरती. लॉंग ऑनचे फिल्डर आकाश साठे चेंडूच्या पाठीमागे आलेत. त्यानंतर एक सिंगल येते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि मैदानावरती धावा पाहायला मिळतात त्या 52 52 धावा. 50हून अधिक धावा संख्या, 50 55 ते 60 पर्यंतची धावा संख्या या मैदानावरती चांगला स्कोर मित्रांनो मानला जातोय. आउटफील्डला जर तुम्ही पाहिलं तर भरपूर मोठ्या प्रमाणावरती ग्रास आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर इतक्या सहजासहजी चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर होत नाहीये. अलॉंग द कार्पेट जर बॉल गेला तर मात्र तिथे मैदानावरती अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ देखील जाऊन तिथे चेंडू थांबताना आपण पाहतो, कारण भरपूर मोठ्या प्रमाणावरती ग्रास आहे या ग्राउंडवरती. मातीची विकेट खेळपट्टी आपण पाहतोय. निश्चितच 4 स्टार क्रिकेट ग्राउंड हे भव्य दिव्य क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि निश्चितच मान्यवरांच्या विशेष सहकार्यातून या स्पर्धेसाठी आपल्याला हे मैदान लाभलेलं आहे. मैदान सौजन्य लाभलेल्या प्रमुख मान्यवरांचं देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. प्रत्येक खेळाडूची खरं तर बातचीत करत असताना या मैदानावरती खेळण्याचा फील, या मैदानावरती खेळण्याचा आनंद काही वेगळाच आहे. जिंकू किंवा पराभूत होऊ त्यापेक्षा मैदानावरती खेळायला मिळतंय ही प्रत्येक निश्चितच खेळाडूची भावना जी महत्त्वाची आहे. विक्रम भाऊ साखरे माजी सरपंच आणि खऱ्या अर्थानं माजी सरपंच सचिन आबा जांभूळकर यांच्या माध्यमातून मैदान आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊयात सामन्याकडे. षटक क्रमांक मैदानावरती अखेरचा अंतिम टाकण्यासाठी बायकर मॅन प्रवीण साठे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडर बॅटरसाठी बाहेरील बाजूस कट होणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो डॉट बॉल. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती. त्याचबरोबर रॉंगून गुगली बॉल टाकण्यामध्ये माहीर असणारा प्रवीण. दरम्यानचा चेंडू पंचांनी कळवलाय खराब चेंडू आहे, वाईट बॉल आणि आता नक्कीच फिल्डिंग टीमकडे DRS नसणार आहे. त्यामुळे ते अंपायर डिसिजनला चॅलेंज देखील करू शकत नाही. एक इनिंगसाठी एक DRS आहे आणि तो वापरला गेला आहे. अड्या बॅटनं बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकी शिकाडा घेत बॉल एस्टाईनच्या पाठीमागे सुमित बोडकेच्या हातामध्ये विसावलाय आणि आता मात्र येते विकेट. फलंदाज सुमित जाधव बॅक टू द पवेलियन. डीजे रोशी रोशी मंगेश मंगेश थँक्यू डीजे. डीजे ऑपरेटरचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. प्रोफेशनल डीजे ऑपरेटर आहेत, बऱ्याचशा मोठ्या लेवलवरती त्यांनी देखील काम केलेलं आहे. डीजे आर्गन यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज आलेत मैदानावरती. आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एस्टाईनच्या पाठीमागे बॉल खेळला गेलाय. चेंडूवरती सिंगल येते. आकाश इनपुरे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतले गेले. धावफलकावरती वाढ 54 धावा. प्रवीण साठे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती असताना 3 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात, जिथे वाईटची 1 धावा आहे आणि 1 विकेटही मैदानावरती मिळवली प्रवीण साठे या खेळाडूनं.
भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये कित्येक हंगामांपासून प्रवीण साठेला आपण पाहतो. फिल्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस आता मैदानावरती केले जात आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज निलेश धनावडेसाठी पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. हो यावेळेस मात्र उसळी घेणारा बॉल, एक्स्ट्रा बाउन्स आणि यानंतर मात्र आपण पाहतोय पंचांनी कळवलंय हा चेंडू वाईड असणार आहे. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. याचबरोबर संघाचं स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचतंय 55 धावा. काहीशी बातचीत पंचांकडे केली जाते, चर्चा केली जाते. अनुभवी पंच आहेत, महेश जाधव सर आहेत, दुसऱ्या बाजूला अनिल माळी सर. आणि टेनिस क्रिकेट मधील खरं तर लिजेंड क्रिकेटपटू आहे. PCMC आणि खऱ्या अर्थानं पुणे परिसरामध्ये एक दर्जेदार क्रिकेट खेळल्यानंतर, क्रिकेट गाजवल्यानंतर आपल्या अनुभवाच्या जोरावरती नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका पार पाडताना आपण पाहतो. बॉल हवेत लॉंग ऑनला, यावेळेस मात्र आहे तिकडे निलेश खैरे, झेल झालाय आणि आता मात्र विकेट येते. फलंदाज निलेश होत आहेत बाद. कोई तोड़ ना इसका, खूंखार है दिखता, यारी को निभाना डर है इसका. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखवलं आहेत. देवेंद्र नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. डॉफलकावरती धावा आहेत त्या 55. शेवटचा बॉल खेळण्यासाठी देवेंद्र आलेत. बॉल हवेत, शेवटचा बॉल वरती सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न, फेकी जोरदार, कलेक्शन चांगलं आणि मैदानावरती पंचांचं बोट आकाशाकडे. काय जबरदस्त रॉकेट थ्रो केला निलेश खैरेनं आणि कलेक्शनही त्याहूनही सुंदर मैदानावरती सुमित बोडकेचं पाहायला मिळालं. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. मैदानावरती धाबा म्हणायला गेलं तर 56. अंतिम षटकामध्ये प्रवीण साठे काय गोलंदाजी मैदानावरती केली. कमी रन्स आले शेवटच्या ओव्हरमध्ये. DCC पौड कोंडावळे संघाच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपण पाहतोय या षटकामध्ये कमी रन्स आले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. यानंतर होणारा पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. माळुंगे विरुद्ध लवळे. विनंती आहे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आदरणीय श्री रामभाऊ साखरे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणारा पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध रुटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच असणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी या. लवळे विरुद्ध म्हाळुंगे हे दोन संघ आपण पाहणार आहोत. आता डू ऑर डाय करूया मोरोच्या लढतीमध्ये आपल्याला एकमेकांचे आमने सामने पाहायला मिळतील. कारण या अगोदर एक सामना खेळलेत, पराभूत झालेला आहेत. आव्हान टिकवण्यासाठी आता मस्ट विन मॅच असणार आहे. आणि निश्चितच लवळे संघाकडून टीमचे कॅप्टन स्वतः सिकंदर भोसले टॉससाठी आलेले आहेत. चला म्हाळुंगे टीम त्वरित टॉससाठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. कॅप्टन अजिंक्य खैरे, म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम त्वरित टॉससाठी यायचे. Exclusive SJ.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय. आदरणीय रामभाऊ साखरे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. हरिदास भाऊ मत्रे आणि रामभाऊ साखरे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. तर पाहूया कोण होईल टॉस का बॉस. आणि आता निश्चितच या मस्ट विन मुकाबल्यामध्ये टॉस जिंकलेला आहे तो पुन्हा एकदा रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या संघानं आणि डिसिजन घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचा आभार. तर जाऊया मॅच कडे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. निलेश जनावडे पहिला बॉल, प्रवीण साठेचा फटका फसला. पॉइंट मधून फिल्डर मैदानाच्या आतमध्ये बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पहिल्या चेंडूवरती पहिली धाव. प्रवीण साठे ऑफ द मार्क. संघाचा धावफलक अकाउंट ओपन झालंय, खातं उघडले गेले. एक धाव जी आता स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 56 धावा मैदानावरती खरं तर बनवल्या गेल्या. 57 धावेंचं टार्गेट ठेवलंय आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी प्रवीण साठे आणि निलेश खैरे सातत्यानं तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर पॉवर प्लेमध्ये एक पॉवरफुल स्टार्ट करून देतो. दरम्यानचा बॉल इनसाइड आउट फटका तर खेळलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक कव्हर्सला पोहोचलेत. सुंदर एफर्ट्स आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. वाईडिश लॉंग ऑफला शुभम वाडकरला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करताना धावत पळत तो जवळपास डीप कव्हरला पोहोचला. त्यानंतर 2 धावा संघासाठी रोखलेल्या आहेत. धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक मैदानावरती पहिले सुरू असताना निलेश. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निलेश जनावडे यांना आपण पाहिले आणि या सीझनला नक्कीच दिगंबरनाथ क्रिकेट क्लब अर्थात दोस्ती क्रिकेट क्लब पौड कोंडावळे टीमला ते लीड करताना पाहायला मिळत आहेत. लीडर आहेत, संघाचे कॅप्टन आहेत आणि आता मैदानावरती बॅटिंग करताना तितकीशी मोठी कामगिरी झाली नाही, चमकदार कामगिरी करू शकले नाही, परंतु बॉलिंग करून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचंय. निलेशसाठी यावेळेचा बॉल देखील सुरेख होता. टप्प पडल्यानंतर कमी उसळी घेणारा बॉल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स थांबवलेत निलेश जनावडे यांनी. सुंदर गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेमध्ये कुठल्या प्रकारे पॉवरफुल फटका आलेला नाहीये, चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फिल्डर आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू उडवला हवेमध्ये. फाईन लेगचे फिल्डर देवेंद्र बॉलच्या पाठीमागे आणि त्यानंतर इथे दुसऱ्या रनसाठी प्रयत्न झालाय. निलेश खैरे 2 धावा पूर्ण होतात. डेंजर एंडला निलेश होतात. चपळ गतीने धावला आणि 2 रन पूर्ण केल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. सुरुवात सिंगलने झाली. पाहूया शेवट कशा प्रकारे होईल. विकेट येणार की चौकार षटकार. मोठ्या फटक्यासाठी निलेश जाणार आहे हे नक्कीच होतं. बॉल मैदानावरती लॉफ्ट केला स्क्वेअर लेगला, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मिड विकेट मधून धावत पळत डीप स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलेत. लॉफ्टेड फटका होता, त्याच्यावरती 2 धावा आल्यात आणि या 2 धावेंबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. निलेश जनावडे कुठल्या प्रकारे विकेट मिळवलेलं नाहीये, परंतु रन्स थांबवलेत, थांबून ठेवले बॅटर्सला चौकार किंवा षटकार घेण्यापासून. धावफलकावरती 7 धावा. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस अजूनही 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 50 धावा. 4 ओव्हरमध्ये 50 रनची आवश्यकता आहे. या खेळपट्टीवरती या मैदानावरती नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या आपण म्हणू, कारण जितकी मदत या विकेटमधून या खेळपट्टीवरती बॅटर्सला आहे तितकी हेल्प बॉलरला देखील होते. चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडेसे व्हेरिएशन जर तुम्ही दाखवत असाल तर चेंडू थोडेसे स्टॉप होऊन येतात बॅटरकडे. त्यामुळे मोठे फटके खेळण्यासाठी बॅटरला भरपूर परिश्रम करावं लागतंय, टायमिंग करावं लागते, ताकदीचा वापर करावा लागतोय आणि त्यानंतर मैदानावरती धावा बनवाव्या लागतात. या अगोदर जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच ॲव्हरेज स्कोअर 50 ते 60 धावा, काही सामन्यांमध्ये 60+ रन राहिले होते. या अगोदर एका मॅचमध्ये लो स्कोअर मुकाबला झाला जिथे 40च्या आतमध्ये थांबवलं गेलं होतं. याच DCC पौड कोंडावळे संघानं मैदानावरती चांगली गोलंदाजी केली होती. याही सामन्यामध्ये अपोनंट टीमला 56 वरती रोखले. 57चं टार्गेट चेस करताना षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये शुभम वाडकर मैदानावरती आलाय. शुभमचा पहिला बॉल प्रवीण साठे वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. पहिला चेंडू डॉट आलाय.
पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण साठेनं केवळ एक बॉल खेळला, त्याच्यावरती एकदा बनवून ते नॉन स्ट्राईकला गेले. त्यानंतर तुम्ही पाहिलं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक षटक क्रमांक 2 मध्ये प्रवीण यांच्याकडे आली. त्यांनी मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय. 23 बॉल 50 ची आवश्यकता आहे. हो, यावेळेसचा बॉल बराचसा दूरवरतून अनिल माळी सर आपण पाहतोय आपले हात जमीन लगेच समांतर कळवत आहेत. चेंडू अवांतर असणार आहे आणि या चेंडूवरती एक अतिरिक्त धावेनं टीमचं स्कोर कार्ड मैदानावरती पुढे जाऊन पोहोचेल. डफोलकावरती 8 धावा. दोन संघांची पडली आहे गाठ. कोण लावेल कोणाची वाट. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या 8. जिंकण्यासाठी नक्कीच आता दोन्ही संघ पेटून उठणार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डला बॉल गेलाय. चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल धाव मैदानावरती येते. डफोलकावरती 9 धावा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं कधी चुकीचा नसतो, परंतु तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द खऱ्या अर्थानं आपल्यात हवी. नक्कीच आता मैदानावरती धावेंचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. प्रथमतः बॉलिंग केली. 56 रन्स मैदानाच्या आतमध्ये ज्या खर्च केल्या हर्षी संघानं. त्यावेळेचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत निलेश, चेंडू रोखतायत. त्यानंतर आलेले एक सिंगल. डफोलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 10. आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर या इनिंगमध्ये निश्चित स्वरूपामध्ये 9 चेंडू टाकले गेलेत आणि 9 चेंडूंपैकी कुठल्याही बॉलवरती बाउंड्री आलेली नाहीये. चौकार किंवा षटकार पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय चेंडू हातातून निसटला, थोडासा पाय देखील घसरला. डेट बॉल अंपायर्स कळवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कुठल्याही प्रकारची घटना या चेंडूवरती घडणार नाही. कोळवण खोरे परिसरातील नक्कीच आपण जर पाहिलं तर हडशी हे गाव अगदीच पर्यटन क्षेत्रासाठी ओळखलं जाणारं कृषी तालुका आहेच आणि त्यातीलच हडशी हे गाव. दरम्यानचा चेंडू मैदानावरती एक हात सुटलाय प्रवीण यांचा, परंतु 7 सुटणार नाही. बॉल्स मैदानावरती लॉफ्ट केलाय तो डीप कव्हरला, सरळ सीमा पार. या चेंडूवरती धावा मिळतात त्या 4. आलाय खणखणीत चौकार. फुगू नको गर्वन फुगू नको माझ्या. आणि तुम्ही पाहताय मैदानावरती इनिंगचा पहिला चौकार आलाय या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहतोय पहिले 9 चेंडू कुठल्या प्रकारे चौकार किंवा षटकार पाहायला मिळाले नाही, परंतु अगदीच 30 चेंडू आहेत डावामध्ये, त्यापैकी 10व्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळाला आहे. 20 चेंडू 43 ची गरज, धावायला सुरुवात झाली आणि आता तो चौकार आल्यानंतर मैदानावरती कव्हर्सला फिल्डर अक्षय यांना तैनात केले गेले. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरतून चेंडू लॉफ्ट केलाय तो लॉंग ऑफच्या दिशेला. यावेळेस मात्र मैदानावरती मिड ऑफचा फिल्डर आणि कव्हरचे फिल्डर अक्षय इनपुरे देखील पाठलाग करताना पाहायला मिळाले. इंटरेस्टेड होते, परंतु बॉल सीमा पार. प्रवीण साठेच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार. माझ्या रे नादाला लागू नको. 18 धावा डफोलकावरती आहेत. शुभम वाडकर वरती अटॅक केलाय. लागोपाठचे 2 चौकार प्रवीण साठेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. याही वेळेला पुन्हा एकदा मैदानावरती वेगानं बॅट फिरवली. ऑन साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांनी मात्र कळवलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या माध्यमातून धावा असणार आहे आणि याचबरोबर नक्कीच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 12 चेंडूंचा डाव संपल्यानंतर डफोलकावरती बनवल्या गेल्या त्या 19 धावा. 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 38 धावा. गेला घेऊन तो तरी म्हणता का पळवाय सांगता का
हॅलो चेक. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 19 धावा. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं मुळशी क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेशप्पा साखरे स्वतः खरं तर मैदानावरती पंचांसाठी पाणी घेऊन जातात. आपली स्पर्धा आहे, कुठलंही काम छोटं नाहीये आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या छोट्या छोट्या जबाबदारी स्वीकारणं देखील गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 12 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावा झाल्या त्या 19. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिक जर या षटकामध्ये पूर्ण केली निलेश यांनी तर 1000 रुपयांचे बक्षीस गणेशप्पा साखरे यांच्या माध्यमातून आहे. दरम्यानचा बॉल लॉफ्ट केलाय. मिड ऑन लॉक, कुठल्याही प्रकारे फिल्डर नाहीये. लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत सेकंड रन साठी चान्स बनला गेलाय आणि तो चान्स नक्कीच इथे मैदानावरती गॅदर केला गेलाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेंबरोबर धावफलकावरती वाढ. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय 3रं सुरू झालेलं असताना पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. 19 होत्या. त्यानंतर मात्र पहिल्या बॉलवरती 2 रन आल्यानंतर स्कोर कार्ड 21 वरती मूव्ह होताना पाहायला मिळते. मुख्य कॅमेरामन एंड कडून गोलंदाज निलेश धनावडे कामगिरी करताना पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा गुडलेत वरती बॉलची पिचिंग पाहायला मिळते. झपकन बॉल पाठीमागे निघून जातोय. चेंडू मैदानावरती डॉट येताना पाहायला मिळालाय. स्टँडच्या पाठीमागे विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, पॉइंट, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. तर समोरच्या बाजूला लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, ऑन साइडला हे क्षेत्ररक्षण तुम्ही सजलेले पाहताय. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. तर लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. ऑन साइडला 4 फिल्डर जे बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत. तर ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये एक फिल्डर आहेत. यावेळेचा चेंडू पुढे हॅलो पुन्हा एकदा उडवला तो ऑन साइडला आणि या चेंडूवरती मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एफर्ट्स लाजबाब आहेत. चेंडू रोखला गेलाय. सुंदर फिल्डिंग मैदानावरती. बरेचसे अडथळे आले परंतु चेंडू अडवला गेलाय. 2 धावा आल्यात. हॅलो हॅलो चिक हॅलो ची 23 धावा. गोलंदाज यार पुन्हा एकदा. याही वेळेला जमीन लगत समांतर खेळलेला फटका. बॉल मिड विकेटला डीप मध्ये गेलाय. चेंडूवरती केवळ सिंगल. या सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळत आहेत. 11 बॉल प्रवीण साठे खेळलेत. त्यांनी बनवल्यात फक्त 15 धावा. तर दुसऱ्या बाजूने निलेश खैरे 6 चेंडू 7 रनवरती खेळतात. मिडल ऑर्डर मध्ये जर आपण पाहिलं तर ताकदवर बॅटिंग ऑर्डर आहे. दरम्यान निलेश खैरे यावेळेस मात्र मैदानावरती थोडासा दिशाहीन चेंडू होता, त्याच्यावरती लगावलाय टोला. बॉल डीप लॉंग लेग सीमा पार. या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 28. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायच्या असतील त्या 29 धावा. 12 चेंडू 29 धावेंची गरज मैदानावरती पाहायला मिळते. चला घाई करा, टीम स्पीडअप करा. यानंतर साखळी फेरीतील एक सामना आहे. त्यानंतर 2 प्री क्वार्टर फायनलच्या मॅचेस आहेत आणि अगदीच आपण जर पाहिलं तर जवळपास 3:15 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं जे गरजेचं असणार आहे. यानंतर अजूनही 3 सामने आपल्याला वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे घाई करा. सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निर्णायक षटकामध्ये महेंद्र उबाळे यांनी चेंडू हातामध्ये घेतलाय. 12 बॉल 29 धावेंची आवश्यकता असताना महेंद्र उबाळे मुळशी तालुक्याचा अँड्रू सायमंड म्हणून मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. प्रचंड मोठी ओळख आणि आपल्या नावाची क्रेज निर्माण करणारे महेंद्र उबाळे मैदानावरती नक्कीच दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हिंजवडी चषक या स्पर्धेबद्दल सातत्याने चर्चा केली जाईल.
अगदीच कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपासून स्पर्धेची तयारी सुरू होती आणि अगदीच आपण जर पाहिलं तर हिंजवडीची स्पर्धा म्हटलं की पावसाचं थोडंसं नातं वेगळं आहे. चर्चा करूया त्याबद्दल देखील दरम्यान मॅच कडे जाऊयात. महेंद्र उबाळे तयार. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून बॉल डीप स्क्वेअर लेगला थेट फिल्डरच्या हातामध्ये आणि मैदानावरती आकाश इनपुरेने टिपला एक सुंदर झेल. क्रुशियल मुवमेंटला विकेट. प्रवीण साठे सेट फलंदाज बाद झालाय. थँक्यू. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू झाले. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन लीडर चेस मास्टर कृष्णा कालेकर मैदानावरती उतरलाय. 11 बॉल 29 ची गरज आहे आणि 29 रन म्हटलं की 5 षटकार अपेक्षित असतील कृष्णाला. परंतु महेंद्र बाळे बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला जरूर परंतु त्याच्यावरती रीड केलंय ओळखलंय आणि रिव्हर्सचा फटका. कृष्णा कालेकर आज मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये. आले आले आक्रमण रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा सक्सेसफुल चौकार. थँक्यू विजय. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. मोठी स्पर्धा आहे आणि आयोजक मंडळींचे कष्ट मेहनत परिश्रम नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल 25 ची गरज. हो 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 याही वेळेला चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट रिव्हर्स स्विच हिटचा एक शानदार जानदार रुबाबदार सदाबहार फटका बाय कृष्णा कालेकर. शॉट ऑफ द डे षटकार. कृष्णा कालेकरनं टेम्पलेट सेट केले. मी आल्या आल्या आक्रमण करणार. मी रिव्हर्सचे फटके खेळणार. चौकार षटकार. यावेळेस पुढे सरसावत बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी गती काढून घेतली बॉलवरती. एक सिंगल चपळ गतीने पूर्ण डेंजर एंडला निलेश नक्कीच होता. थ्रू स्ट्रायकिंग एंडला जर केला असता तर अधिक चान्स होता बॅटर बाद होण्याचा. 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. कृष्णा कालेकर या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये हिरो राहिलेत आणि आता मॅच फसलेली असताना 11 बॉल 29 ची गरज असताना मैदानावरती आले. मॅच आली 8 बॉल 17 वरती. एक चौकार एक षटकारानं हडशी संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. ओ यावेळेस देखील मैदानावरती शपल होऊन बॉल खेळण्याचा प्रयत्न. जवळपास अगदी स्टंपच्या जवळ जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती सिंगल येते. फाईन लेगचे फिल्डर थोडेसे उशिरा. त्यानंतर एक सिंगल मैदानावरती आली. 41 धावा 7 चेंडू आणि 16 रनची आवश्यकता आहे. निलेश खैरे 7 बॉल 11 वरती खेळतायत. कृष्णा कालेकर काहीसा कानमंत्र दिलाय. निलेश खैरेला माझ्या मते ओपन लायसन दिले असेल या बॉलवरती अटॅक करण्यासाठी नक्कीच तिथे कृष्णा यांनी सांगितलं असणार आहे. 7 बॉल 16 ची गरज. महेंद्र यांच्या ओव्हरमध्ये 13 रन्स आलेत. निलेश खैरे हळूवारपणे बॉल कव्हर्सला ढकललाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. सिंगल तर वेगानं पूर्ण. ओ दुसऱ्या रनसाठी प्रयत्न झालाय. 2 धावाही पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेंबरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद. धावा पाहायला मिळत आहेत त्या 43. 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 14 धावा. शेवटचा बॉल जर आपण पाहिलं असेल नक्कीच महेंद्रांना ठाऊक होतं निलेश खैरे अटॅक करणार आहे. त्यामुळे बराचसा ऑप्शनच्या बाहेरून बॉल टाकला जिथे नक्कीच मोठा फटका येण्याचे चान्सेस अधिक कमी होते. परंतु निलेश देखील चतुर आहे. त्यानं देखील हळूवारपणे बॉल कव्हर्सला ढकलला जिथे फिल्डर फार दूर होता. फिल्डर बॉल पर्यंत येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली होती आणि थ्रो मध्ये दुसरी रनही कंप्लीट झाली. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक मैदानावरती 4 संपल्यानंतर आपण जर पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत धावफलकावरती धावा आहेत त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. हिंजवडी क्रिकेट क्लब संघातील असणारे खरं तर अष्टपैलू खेळाडू प्रमुख गोलंदाज म्हणून साहिल बाबर यांची ओळख आहे संपूर्ण तालुक्याला. परंतु ते आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहे. आपली स्पर्धा आहे
आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपण काही ना काही जबाबदारी घेऊन ती स्पर्धा पार पाडणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतः साहिल त्या ठिकाणी स्कोरिंग करतायत. स्वागत आहे साहिल, मनपूसून आभार देखील आहेत. जाऊयात मॅचकडे. शेवटचे 6 चेंडू 14 रनची आवश्यकता. अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी निर्णायक षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर दाखल होत आहेत ते सुमित जाधव, तर समोर चेस मास्टर द कृष्णा कालेकर मैदानावरती आपण पाहतोय. 6 बॉल 14 ची आवश्यकता. या अगोदर देखील कित्येक मोठे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत मित्रांनो. मानाचा मुळशी करंडक असेल, बुगाव करंडक असेल, पिरंगुड करंडक असेल, जवळपास प्रत्येक स्पर्धांमध्ये कृष्णा कालेकरनं आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. गतवर्षीचा बुगाव करंडक बुगाव गावाच्या मैदानावरती आम्ही पाहिला. 12 बॉल 34 ची गरज असताना त्या धावा 7 चेंडूंमध्ये चेस करणारा कृष्णा कालेकर आजही आठवतो. 6 बॉल 14 ची आवश्यकता. हो, यावेळेस रिव्हरचा फटका, चेंडू थोडासा दूर होता. धावेसाठी प्रयत्न झालाय, एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मैदानावरती हो, पाहूया काय होणार. अंपायर अनिल माळी सर निरीक्षण तर करतायत आणि पाहूया इथे काय होणार. अंपायर्स कळवतायत. आता तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊयात. बॅटर क्रॉस झालेले आहेत की नाही हे पाहिले जाणार आहे. नक्कीच मैदानावरती पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, त्यामुळं काही निर्णय आपल्यापर्यंत येईल. निलेश खैरे कृष्णा कालेकर यांना तर कॉन्फिडन्स आहे की क्रॉस झालेला आहे, परंतु टेक्निकल नक्कीच त्या ठिकाणी टीमचा आधार घेऊन तिसरे पंच अमर सर चेक करतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा, तोपर्यंत ऐकूयात DJ आर्गन यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. DJ विकास 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 फिरतीच्या जाळ्यात गावलाय माझा, फिरतीच्या जाळ्यात गावलाय माझा. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी पंच कळवतात बॅटर क्रॉस झालेले आहेत. अर्थातच इथे निलेश खैरे बाद होईल आणि मैदानावरती नवीन फलंदाज आकाश साठे दाखल होणार आहे. चांगला थ्रो पाहायला मिळाला होता सौरभच्या माध्यमातून. त्यानंतर एक सिंगल पूर्ण केली गेली. दुसऱ्या रनसाठी निलेश खैरे आपला विकेट टॅक करतोय. समीकरण बदलतंय, आकडे चेंज होताना पाहायला मिळत आहेत. ओ, यावेळेस मात्र काय, मैदानाच्या आतमध्ये एस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर आहे चतुर चाणाक्ष, नाव आहे महेंद्र उबाळे. कृष्णा कालेकर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. द चेस मास्टर मैदानावरती आता इथे कोसळलाय, संघाचा कणा मोडलाय. मैदानावरती कृष्णा कालेकर बाद. सर अंपायर सर, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय. आणि या ठिकाणी पंच कळवत आहेत नक्कीच सेफ आहे. बॉल स्टंपच्या पाठीमागे कलेक्ट केलाय आणि इथे फलंदाज स्टंपिंगच्या माध्यमातून बाद होणार आहेत. यस, प्रथमतः त्या ठिकाणी चेंडू कुठे कलेक्ट केलाय हे चेक केलं गेलं आणि त्यानंतर मैदानावरती स्टंपिंग चेक केली गेली आणि मैदानावरती फलंदाज नक्कीच आपण पाहतो कृष्णा कालेकर जे स्टंपिंगच्या माध्यमातून बाद झालेले आहेत. बॅटिंग टीमनं खरं तर रिव्ह्यू घेतला होता. बॉल स्टंपच्या पुढे पकडलाय की नाही हे पाहण्यासाठी नक्कीच, कारण ऑनफिल्ड पंचांनी स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट दिली होती. दरम्यान विकेट आली आहे. शेवटचे 4 चेंडू बनवायचे असतील त्यात 13 धावा. 6 बॉल 14 ची मॅच मैदानावरती आता अंतिम टप्प्यामध्ये. 4 बॉल 13 वरती आले. नवीन फलंदाज सुमित बोडके मैदानावरती दाखल झालाय.
पाहायला गंभीर दुखापत आहे, गंभीर इजा आहे, परंतु आता संघासाठी काही ना काही योगदान द्यायचंय, संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जायचंय आणि विजय संघासाठी खेचून आणायचा आहे. त्यासाठी सुमित बोडके मैदानावरती उतरलाय. 4 बॉल 13ची आवश्यकता. काय होणार या सामन्यामध्ये? उत्कंठा शिगेला पोहोचली. ओ धीम्या गतीने टाकलेला असतो बरोबर यॉर्कर लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळते. या एका धावेने धावफलक वाढतोय. 45 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू 12 धावा. 2 षटकारांची गरज आकाश साठेला. तर मैदानावरती सुमित जाधव एक चांगला बॉल टाकण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. पुन्हा एकदा स्लोवर वन पिक केलाय बॉल. भरपूर मोठी गॅप, परंतु निलेश जनावडे चप्पळ गतीने आलेत बॉल वरती. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन ला पोहोचलेत. 2 रन कंप्लीट आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते 47 अंकावरती. 2 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 10 धावा. 6 चेंडू 14ची मॅच. 2 बॉल 10 वरती आले. सुमित जाधवची कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. डीसीसी पौड कोंडाळ विरुद्ध हडशी भालगुडी या 2 संघांमध्ये मॅच मैदानावरती. ओ यावेळेस मात्र गुडघा टेकत स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न आकाश साठेचा फसलाय आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. सुमित जाधव शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून डीसीसी पौड कोंडाळ टीम साठी समोर येताना पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू 10 धावेंची गरज पॉइंट टेबलला टॉपर राहण्यासाठी. चढाओढ सुरू आहे. दरम्यानचा बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव प्रतीक्षा करावी लागेल अजूनही. 1 चेंडू 9 धावेंची गरज. कुठल्याही पद्धतीने जर खराब बॉल आला, नो बॉल वरती षटकार चौकार झाला तर या मॅचचं समीकरण बदलू शकतं मित्रांनो. 1 चेंडू 9ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा याही वेळेला मैदानावरती थोडासा लो फुलटा स्वरूपाचा बॉल. त्याच्यावरती नक्कीच एक धाव मैदानावरती प्राप्त होणार का प्रश्नचिन्ह आहे. रन कंप्लीट झाली आहे. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये बाजी मारली मित्रांनो. डीसीसी पौड कोंडावळे संघानं या सामन्यामध्ये 7 धावींनी विजय प्रस्थापित केलाय. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ प्री क्वार्टर फायनल साठी सज्ज होताना पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द मॅच राहत आहेत 14 बॉल 33 आणि खऱ्या अर्थानं एक विकेट घेणारे, स्टंपिंग करणारे महेंद्र उबाळे प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी. चला या ठिकाणी लगेचच आपण पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत. एका बाजूला पाहायला मिळणार आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब, तर दुसऱ्या बाजूला असणार आहेत रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. दोन्ही संघ यानंतर 2 मॅचेस आहेत. तुमची मॅच पकडून 3 मॅचेस आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे विनंती असणार आहे थोडीशी घाई करा, वेळ वाचवा, त्वरित फिल्डिंग लावून घ्या. लवळे टीम, सिकंदरजी भोसले आणि टीम त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि म्हाळुंगे संघाला देखील विनंती आहे आपणही आपले बॅटर्स रेडी ठेवायचे. लगेचच आपण या ठिकाणी पुढील मॅचला सुरुवात मैदानावरती करणार आहोत.